अशा बिस्किटांसारख्या तांबूस खरपूस दिसणाऱ्या, वरून एकदम खुसखुशीत आणि चवीला एकदम शिरा किंवा पेड्याच्या असणाऱ्या अशा करंज्या आपण बनवत आहोत. या करंज्या बनवण्यासाठी सुरुवातीला 1 वाटी मैदा, चिमटभर मीठ, 2 चमचे तुपाचं मोहन आणि पाणी थोडं थोडं पाणी टाकत त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. तासभर भिजून द्यायचा. त्यानंतर एक मोठी पोळी लाटून घ्यायची. त्यावर तूप आणि मैद्याचं साठा लावून त्याचा रोल करून घेतला आणि छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घेतल्या आणि त्या गोळ्यांच्या अशा पातळ छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्या पुऱ्यांमध्ये सारण आपण 2 चमचे भरायचं आहे. हे सारण बनवण्यासाठी 1 वाटी रवा छान तांबूस भाजून घ्यायचा. अगदी शिरा बनवण्यासाठी भाजतो तसा रवा भाजायचा. त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरंसुद्धा आपण गरम करून चुरून मिक्स करायचं. 1.5 वाटी पिठी साखर टाकली आहे आणि 1.5 वाटी मावा, 150 ग्रॅम मावा घेतला आहे. तो मावासुद्धा भाजून चांगला हाताने चुरून किंवा मिक्सरला फिरवून छान अशी त्याची पावडर बनवून घ्यायची. सुकवून घ्यायचा भाजल्यानंतर आणि तो या मिश्रणामध्ये सारणामध्ये टाकायचा. वेलची जायफळची पूड, सुकामेवा आवडत असेल तर टाकायचा. सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण या पुऱ्यांमध्ये 2-2 चमचे सारण भरून घ्यायचं. मस्त अशा शिरा पेड्याची चव असणाऱ्या करंज्या तयार होतात. चांगले त्याच्या किनारी पॅक करून घ्यायच्या. खिरकीने आपण याचं कात्रण करून घ्यायचं आणि आपण या 5-6 तयार झाल्या की प्लॅस्टिकच्या कागदावर ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि त्यावर ओला कपडा टाकून ठेवायचा. आपण जर एकटे असेल करायला तर 10-12 तयार झाल्या की मग तळून घ्यायच्या. तर आपण ओला कपडा टाकल्यामुळे त्याचं वरचं आवरण सुकत नाही आणि असे त्याला छान बुडबुडे फुगे येतात. करंजी चिवट होत नाही आणि वरचं आवरण सुकतसुद्धा नाही. त्यामुळे ओला कपडा टाकून ठेवायचा आणि 10-12 करंज्या तयार झाल्या की कडकडीत तेल गरम करून मंद गॅस करायचा आणि अशा बिस्किटांच्या रंगांच्या मस्त अशा तांबूस तळून घ्यायच्या. चवीला अतिशय टेस्टी शिऱ्याची पेड्याची चव असलेल्या या करंज्या मस्त तयार होतात. 8-10 दिवस टिकतात. करून पहा. आवडल्यास लाईक करा.